नमस्कार, मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. तर सध्या आपण उन्हाळा विशेष विविध प्रकारचे पेय किंवा सरबतांच्या रेसिपींची सिरीज चालू केली आहे. त्यातली ही पुढची 5वी रेसिपी आहे. तर आज आपण अतिशय चविष्ट, पोटाला, शरीराला थंडावा देणारं जलजिरा घरच्या घरी कसं बनवायचं ते बघणार आहोत. हे जलजिऱ्याचं सरबत आपण घरी बनवताना मसालासुद्धा बनवलेला आहे. हा मसाला अगदी 6 महिने स्टोअर करून आयत्या वेळी तुम्ही यापासून असं हे जलजिऱ्याचं सरबत किंवा सोडा बनवू शकतात. तर त्याचबरोबर मी माझे खूप सारे अनुभव आणि टिप्स तुमच्याबरोबर शेअर केले आहेत. तर व्हिडिओ थोडाही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. आपण आधी मसाला तयार करूयात. तर मसाल्यासाठी लोखंडाच्या कढईमध्ये 2 चमचे जिरे, 1 चमचा बडीशोप आणि अर्धा चमचा काळे मिरे घ्यायचे आहे. मंद आचेवर आपल्याला हे सगळे पदार्थ खमंग सोनेरी रंगावर भाजून घ्यायचे आहे. हे पदार्थ भाजताना बिलकुल घाई करायची नाही आहे बघा. मंद आचेवरच भाजायचे म्हणजे ते आतमध्येपर्यंत भाजले जातात. तोपर्यंत तुम्हाला एक निवेदन आहे, तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे. हे बघा, इथे छान हे आपले सोनेरी रंगावर हे पदार्थ भाजले गेले. आता एका ताटात काढून गार करूयात. हे सर्व पदार्थ गार झाले की मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये टाकायचे. यामध्ये 2 चमचे काळे मीठ, 1 चमचा आपल्याला यामध्ये आमचूर पावडर टाकायची आहे. रेग्युलर मीठ आहे अर्धा चमचा घेतलेला आहे मी. पाव चमचा हिंग आणि 2 चमचे साखर टाकायची आहे. फाईन अशी याची पावडर तयार करून घ्यायची आहे. याआधीसुद्धा मी विविध प्रकारचे अतिशय हेल्दी सरबत किंवा विविध प्रकारचे पेय दाखवलेले आहे. पूनम बेसिक रेसिपीवर जाऊन तुम्ही नक्की सर्च करा. आपला हे बघा, हा मसाला रेडी झालेला आहे. हा एखाद्या काचेच्या बरणीमध्ये भरून तुम्ही अगदी 6 महिने स्टोअर करून आयत्या वेळी यापासून तुम्ही पुदिन्याचं सरबत किंवा मग कुठल्याही प्रकारच्या चाटच्या पदार्थावर सुद्धा हा मसाला टाकून तुम्ही खाऊ शकतात. अतिशय चविष्ट तयार होतो. आता आपण सरबत तयार करणार आहोत किंवा जलजिरा तयार करणार आहोत. त्यासाठी ना मूठभर स्वच्छ धुतलेली पुदिन्याची पानं, मूठभर स्वच्छ धुतलेलं कोथिंबीर घ्यायची आहे, अर्धा इंच आल्याचा तुकडा आणि थोडीशी बघा अगदी अर्धा तुकडा मी मिरचीचा घेतला आहे. मिरची आणि आलं स्किप केलं तरीही चालेल. आता यामध्ये थंड असं पाणी किंवा बर्फाचे क्यूब टाकून याची पेस्ट बनवून घ्यायची आहे. ही पेस्ट तयार झाली की एका बाउलमध्ये काढायची. आता यामध्ये साधारण मी 3 ग्लास इतकं पाणी टाकलेलं आहे. पाण्याची क्वांटिटी जास्त झाली तर मग या सरबताला किंवा या जलजिऱ्याला चव चांगली येत नाही, त्यामुळे बेताचं पाणी टाकायचं आहे. तर साधारण 3 ग्लास आपण या ठिकाणी पाणी घेतलेलं आहे. आता तयार केलेला मसाला आपल्याला यामध्ये टाकायचा आहे बघा. हे पाणी जेवढं मुरतं ना तेवढं हे चविष्ट लागतं, लक्षात असू द्या. यामध्ये 2 चमचे तयार केलेला मसाला टाकलेला आहे आणि एक मीडियम आकाराच्या लिंबाचा रस टाकायचा आहे. लिंब आवर्जून टाका, यानेच याला अजूनच छान चव येत असते. आणि जर तुम्हाला मसाला थोडाफार कमी जास्त वाटला तर तो तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी अधिक करू शकतात. फ्रीजमध्ये आता आपल्याला 1-1.5 तासासाठी हे मिश्रण ठेवून द्यायचं आहे. मी फ्रीजमधून 1 तासानंतर बघा हा जलजिरा काढून घेतला आहे. हवं तर तुम्ही हे मिश्रण गाळून घेतलं चाळणीने तरीही चालेल. यामध्ये मी थोडीशी खारी बुंदी टाकलेली आहे. बुंदी टाकणं ऑप्शनल आहे, नसेल तर स्किप करा. आता ना सर्व करताना ग्लासमध्ये 3-4 बर्फाचे क्यूब आणि तयार केलेलं जलजिरा टाकायचं. जर तुम्हाला जलजिरा सोडा बनवायचा असेल तर तयार केलेला मसाला आणि त्यामध्ये तुम्ही प्लेन सोडा ॲड करून जलजिरा सोडासुद्धा बनवू शकतात. तर अशा प्रकारे आपल्या इथे मस्त जलजिरा रेडी झाला आहे. तुम्हीसुद्धा एकदा या पद्धतीने आवर्जून करून बघा आणि रेसिपी आवडली तर कमेंट करून नक्की सांगा. माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद.